याचं मंथन करू नये. ज्याने पंचवेद गाथ्याची निर्मिती केली की ज्या गाथ्याच्या पारायणाने इंद्रायणी माता सुद्धा पवित्र होते. असंच इंद्रायणी तिथे असलेलं देऊगाव, माता कनकाई, पिता बरोबर आहे यांच्या पोटी ज्ञानरत्न जन्माला आलं. वैराग्य संपन्न जीवन, भक्तीचे पर्वत बिंदू, छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु. एवढंच काय तर काळही ज्यांना घाबरतो, काळही ज्यांनी परत लावला असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे जगतवंदनी जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांच्या गाथ्यातील संतपरा प्रकरणातील संतांचा महिमा वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला ऐका. इंद्रायणीच्या तटाचं निर्माल्य ज्यांच्या आयुष्यामध्ये होतं, विवेक वैराग्याची झालर ज्यांनी जीवनाला लावून घेतली, स्वतःचं सारं देणं 700 श्लोकांवर 9000 ओव्यांचा पाऊस पाडून आईच्या अंतकरणाने तुम्हाला पाजलं. साधकांचा मायबाप, चिंतामणीचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसंग, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. अहो घ्या विश्वाला ज्याने पंचवेद निर्माण करून दिला. कमरेला उपर्ण बांधला, डोक्याला फेटा बांधला, चिपड्यांचा नाच झाला, विण्याची तार झणकारून कारुण्य भावाने आकाशाकडे पाहत इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगवला. इंद्रायणीच्या महापुरामध्ये भक्तीचं कार्पण्य धुवून गेलं आणि अवघा महाराष्ट्र भक्तिरसामध्ये ओला झाला, चिंब झाला. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला, हृदयामध्ये विष्णूचा केळवळा निर्माण झाला. काही गावं सुजान झाली, सात्विक झाली, सुपीक झाली. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालून विना अडकवून विण्याची तार झणकारून विठ्ठल नाम गाऊ लागली. 4092 अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी निर्माण केले आणि ते अभंग घेऊन गावोगावी कीर्तनकार फिरू लागले, समाजाची मन नांगरू लागले आणि खऱ्या अर्थाने गावोगावी सप्ताहाची निर्मिती झाली. आणि त्यात ते महाराष्ट्राच्या पटलावर असलेलं, परभणीच्या सीमेवर असलेलं माझं दैदिप्यमान गाव म्हणजे माझं देवसडी गाव आणि या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाच्या उत्तरार्धाकडे चालत असलेल्या सेवा. मायबापांनो, मी तुमच्या पुढे काय कीर्तन करावं बरं का. मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालो आहे, बरोबर ना. बोलत जा, मी तुमचाच आहे, मी काही नवीन नाही. मग बोलत जा. मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालो आहे. जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून तर राजा नारदाच्या गादीवर उभे राहेपर्यंत जे काय आहे ते तुमच्या समक्ष आहे. मी तुमच्या पुढे काय कीर्तन करावं. आपल्या सप्ताहाची यादी जर पाहिली तुम्ही तर महाराष्ट्रातील दिग्गजांची यादी आहे महाराज. मी कीर्तन करणं म्हणजे ऐका बरं का, मी कीर्तन करणं म्हणजे दिव्याने सूर्याला प्रकाशाचं महत्व सांगणे. माझा पामरा हे काय थोरपण, पायी जीवान पायी बरी. असो अवघा महाराष्ट्र ज्यांच्या मृदुंगाने वेळ होतो, मृदुंगाची थाप ऐकली की कंठातले प्राण कानात येतात. शब्द